नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत. आज जे आहे तर ते सामाजिक न्याय विभागाकडून काही माहिती प्राप्त झालेली आहे. खास करून संजय गांधी निराधार योजनेचं जे पोर्टल आहे किंवा जे विभाग आहे अशा विभागाकडून आपल्याला काही माहिती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. काय आहे माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. एवढेच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या मुख्य 20 प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच लाभार्थ्यांकडून जे आहे तर ते सारखे काही प्रश्न विचारले जातात तर त्याची देखील उत्तरे जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा असेल तरच व्हिडिओला पहा, अन्यथा तुम्ही इथेच व्हिडिओला क्विट करू शकता. कुणीही अर्धवट व्हिडिओ पाहून प्रश्न विचारू नये, अन्यथा आपल्याला चॅनलवरून हाईड केले जाईल व यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. चला तर आता वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला आपण काही प्रश्न घेऊया आणि त्यानंतर सामाजिक न्याय विभाग, खास करून संजय गांधी निराधार योजनेचं जे विभाग आहे त्यांनी काय माहिती दिली आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि ही जी माहिती आहे तर ती खास करून ज्या लाभार्थ्यांना 2500 रुपये मिळाले नाही अशा लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपण पाहणार आहोत. परंतु आता सुरुवातीला आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. आजचा पहिला प्रश्न निखिल उकरंदे हे आपल्याला विचारतात, सर संजय गांधी निराधार योजनेविषयी डिसेंबर महिन्याचे अनुदान याचा GR कधी येईल? तर बघा निखिलजी, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या महिन्याचे तर अनुदान झालेले आहे. आता सर्वांना पुढील महिन्याच्या अनुदानाची जी आहे तर ती आतुरता लागलेली आहे. परंतु तो GR कधी येईल आणि याविषयीची अधिकृत माहिती आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. तो GR लवकरच येईल. जसा GR शासनाने जारी केला तसाच त्याच दिवशी त्याच वेळेला लगेचच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नेहमीप्रमाणे प्रसिद्ध केला जाईल. किती रुपये मंजूर झालेले आहेत, काही वाढ झालेली आहे का, आणि त्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्या जाईल. तर काही चिंता करू नका, चॅनलला फॉलो करत राहा. लवकरच तो GR येईल आणि त्यानंतर लवकरच एक्सप्लेनेशन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढील प्रश्न समीर भगवान यांचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. सर दिव्यांगांना महापालिकेकडून घर मिळते तर कोल्हापूरमध्ये ही योजना कोणत्या महिन्यात मिळणार आहे? तर बघा भगवानजी, आपल्याला मी सांगू इच्छितो भगवानजी की महापालिकेकडून घर मिळते तर ही योजना कोणत्या महिन्यात, याविषयी सविस्तर माहिती शोधावी लागेल. परंतु माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारावर असा कुठला महिना नसतो. त्यामुळे तुम्ही चौकशी करा तिथे जाऊन, कुठला महिना तर मला वाटत नाही की असेल. परंतु आम्ही आमच्या टीमला सांगून याची माहिती लवकरच मिळवून लाभार्थ्यांपर्यंत सविस्तर माहिती पोहोचवतो. ठीक आहे. तर काही चिंता करू नका, पण महिना असतो असं मला वाटत नाही. माझं वैयक्तिक मत यावर असं आहे की कुठलाही महिना वगैरे नसतो. हां, काही जागा असू शकतात लिमिटेड, परंतु महिना असेल अशी योजना तर कुठे नाही आहे की या महिन्यातच ती योजना राबवली जाते. तर त्यामुळे त्यामध्ये देखील असं काही नसणार. ठीक आहे. चला, पुढील प्रश्न एका विधवा ताईंनी विचारला आहे, सर विधवांवर अन्याय का? विधवांना मुले सांभाळत नाहीत, कारण बाप गेला की धाक गेला. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला खूप आवडलेला आहे तुमचा प्रश्न. तर बघा, अन्याय का हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि मला आशा आहे की सरकार लवकरच तुम्हावर देखील न्याय करेल, तुमच्यासोबत देखील न्याय करेल आणि त्यासाठी आपण देखील संघर्ष करायला पाहिजे. आता कशा पद्धतीने करणार? तर निवेदन दिले पाहिजे किंवा जे बच्चूभाऊ कडू किंवा इतर लोक करतात तर त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. असा छोटा प्रयत्न आपण केला पाहिजे. किंवा एखाद्या वेळेस तुमच्या गावामध्ये तुमचे जे प्रतिनिधी असतात ते येतात, त्यांच्या कानावरती या गोष्टी घातल्या पाहिजे. मला माहिती आहे की ते लोक फक्त ऐकतील आणि सोडून देतील, हे असं होत असतं. कारण या सध्याच्या काळामध्ये गरीब किंवा जे गरजूवंत आहे यांची जी कदर आपण म्हणत असतो तर ती कुणाला नाही येत. परंतु कधी ना कधी एखाद्या वेळेस तरी त्याला यश येत असतं. असं नाही की तुम्ही जर प्रयत्न करतात आणि तुम्हाला यश येणार नाही. त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला अनुदान मिळावं तर आपण आपल्या परीने, असं नाही की तुम्ही
मुंबईमध्ये या मोठमोठी आंदोलनं करा आणि त्यानंतर तुम्हाला पगारवाढ होईल, विधवांसोबत न्याय होईल, असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण तुम्ही तुमच्या परीने जे करू शकतात ते करणं चालू ठेवा आणि नक्कीच तुम्हाला एक दिवस न्याय मिळेल. आता एक दिवस म्हणजे सर्व संपून गेल्यावर न्याय मिळेल का, तर असं देखील नाही. नक्कीच जेव्हा खरंच गरज आहे, म्हणजे आता देखील खरंच गरज आहे, परंतु तुमच्यासारख्या अनेक महिलांनी या संघर्षात किंवा त्यांच्या परीने पाठिंबा किंवा त्यांच्या परीने प्रयत्न सुरू ठेवल्यानंतर नक्कीच त्याला यश येईल. परंतु अद्याप कुठलीही घोषणा जी आहे तर ती झालेली नाही. जर तुम्ही कोणत्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं असेल किंवा कुठल्याही पोस्टमध्ये ऐकलेलं असेल तर अद्याप तुम्हाला अनुदान वाढ झालेली नाही, पण ती लवकरच व्हायला पाहिजे असं मला देखील वैयक्तिक वाटतं. ठीक आहे. पुढील प्रश्न जो आहे प्रवीण माने यांचा प्रश्न आहे, ज्या दिव्यांगांना 1500 रुपये मिळाले अशा दिव्यांगांना 2500 रुपये कधी मिळणार सर? प्रवीणजी, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न फक्त तुमचाच नाही आहे. म्हणजे हे जे प्रश्न आपण घेतलेले आहेत 20 प्रश्न मुख्य आजचे, तर हे फक्त कॉमन प्रश्न आहेत. बहुतेक एक प्रश्न 10, 15, 20 लोकांनी विचारलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याचं सिलेक्शन केलेलं आहे. परंतु प्रत्येकाची नावं घेत जर आपण गेलोत तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे कुठल्या तरी एका मेन व्यक्तीचं नाव किंवा ज्याचा प्रश्न पहिले आला अशा व्यक्तींचं नाव किंवा रँडमली जी नावं आहेत तर ती आपण घेत असतो. प्रवीणजी, बघा, आता तुम्हाला 1500 रुपये मिळालेले आहेत किंवा इतर दिव्यांगांना 1500 रुपये मिळालेले आहेत तुमच्याबरोबर आणि काही दिव्यांगांना 2500 मिळाले. आता तुमचा प्रश्न असा आहे की आम्हाला कधी 2500 मिळणार किंवा राहिलेले 2500 मिळणार आहे का? 2 महिन्याचे आता नाही मिळाले ते मिळणार आहे का? तर राहिलेले जे 2000 रुपये तुमचे बाकी आहे तर याविषयी सरकार कुठेही बोलायला तयार नाही. आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळवली तर ते सरकारचं असं म्हणणं आहे की जे आता दिव्यांग आहेत त्यांना आधी सर्वांना 2500 रुपये मिळणं स्टार्ट होऊ द्या आणि त्यानंतर राहिलेले पैसे आम्ही बघू. त्यामुळे तुम्ही जर आपण जी माहिती सांगत असतो ती माहिती फॉलो केली, व्हिडिओच्या आपण शेवटी पाहणारच आहोत की सामाजिक न्याय विभागाने काय माहिती दिली आहे, परंतु ती माहिती जर तुम्ही फॉलो केली आणि तशा पद्धतीने काम केलं तर निश्चितच पुढील महिन्यापासून तुम्हाला 2500 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते निश्चितच मिळालेलं असेल मानेजी. ठीक आहे. चला, पुढील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जगदीश कुलकर्णी आपल्याला विचारतात, सर मला असे विचारायचे आहे की 65 वर्षानंतर संजय गांधीची पेन्शन बंद होते का? परत प्रोसेस करावी लागते का? कारण मी यूट्यूबवर बघितले 65 वर्षापर्यंत मी पेन्शन मिळते. याबाबत आपण भूमिका आणि विचार माहिती द्यावी. ओके कुलकर्णीजी, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एकंदरीत तुम्हाला असं विचारायचं आहे की 65 वर्षानंतर संजय गांधी निराधार योजना बंद होते का? तर बघा, संजय गांधी निराधार योजना ही कधी बंद होते तर यामध्ये बघा, ज्या लाभार्थ्यांची मुलं 25 वर्ष कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे मोठ्या मुलांनी, जो पहिला मुलगा असेल अशा मुलांनी जर 25 वर्षाचं वय कंप्लीट केलं तर त्या लाभार्थ्यांची योजना ॲटोमॅटिकली बंद होते. अशी तरतूद त्या याच्यामध्ये आहे. म्हणजे तुमचा जर मुलगा असेल आणि त्यांना 25 वर्ष जर झालं तर तुमची योजना ॲटोमॅटिकली बंद होणार, कारण आता सर्व गोष्टी एकमेकाला लिंक आहे आणि तुमच्या रेशन कार्डवर जे रेशन कार्ड तुम्ही जोडलेलं आहे त्यावरती देखील आता डिजिटल रेशन कार्ड आलेलं आहे. तर त्यानुसार मोठ्या मुलाचं वय झाल्यानंतर तुम्हाला ते बंद होणार. परंतु 65 वर्षांनंतर तुम्हाला एकदा परत प्रोसेस करायची असते आणि माझा मुलगा मला पोचण्यास सक्षम नाही असं हमीपत्र जे आहे तर ते तहसीलमध्ये द्यायचं. त्याला ॲफिडेव्हिट्स म्हणतात. त्या ॲफिडेव्हिट्स करून जे आहे तर ते तुम्ही हे करू शकता, काय म्हणतात त्याला, परत योजना चालू करू शकता. आणि ती योजना कुठे होईल तर श्रावणबाळमध्ये होईल. म्हणजे तुमची योजना बंद होणार नाही, पण एका पद्धतीने अशी प्रोसेस आहे की ती तुम्हाला रिन्यू करावी लागेल. योजनेचं नाव तुमचं बदलून जाईल. आणि जर तुम्ही आता करत असाल आणि तुम्ही दिव्यांग असाल तर नक्कीच दिव्यांग या कॅटेगरीतून त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. तर यूट्यूबला तुम्ही ऐकलं आहे असं म्हणतात, आता यूट्यूबला बऱ्याच खोट्या बातम्या किंवा बरीच गोष्टी दाखवली जाते. आमच्या देखील मी खूप चांगला आहे असं अजिबात सांगत नाही किंवा मी खूप चांगली माहिती सांगतो असं अजिबात म्हणत नाहीत. जर तुम्हाला आवडत असेल, कारण बऱ्याच लोकांना माझी माहिती आवडते आणि रोज व्हिडिओ बरीच लोक पाहतात. आपल्याकडे जवळजवळ 29 लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण आत्तापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर ती गोष्ट वेगळी आहे.
तर अशा प्रकारे ही माहिती आहे, अशा प्रकारे तरतूद आहे आणि जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही निश्चित करू शकता. आता वय वर्ष 65 झाल्यानंतर मी सांगितलं की ॲटोमॅटिकली योजना ही वेगळ्या योजनेमध्ये जात असते, म्हणजे योजना अपडेट होते. ठीक आहे. आणि तसं नाही झालं तर मुलगा 25 वर्षाचा झाल्यावर ती योजना बंद होते ॲटोमॅटिकली. ठीक आहे. ठीक आहे. आता महत्त्वाच्या विषयावर आपण वळूया की सामाजिक न्याय विभागाकडून काय माहिती आपल्याला मिळालेली आहे. ती माहिती जाणून घेण्याआधी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील पाहायची असेल, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, महत्त्वाची माहिती ही आहे की सामाजिक न्याय विभाग किंवा संजय गांधी विभागाकडून माहिती काय प्राप्त झालेली आहे याबद्दल तुम्हाला आतुरता असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो. मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं की असा ऑप्शन नाही आहे की संबंधित लाभार्थी दिव्यांग नाही किंवा दिव्यांग आहे किंवा दिव्यांग कॅटेगरीचा ऑप्शन म्हणजे आहे असं माझं म्हणणं होतं. तर त्यामध्ये आणखी आमच्या काही लोकांनी चौकशी केली असता असे निदर्शनास आले की काही ठिकाणी तो ऑप्शन शो होत नाही आहे. म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स देता किंवा त्यांना सांगता की आमचे डिटेल्स ऑनलाईन करा, तर तिथे संबंधित लाभार्थी हा दिव्यांग आहे का किंवा दिव्यांग आहे की नाही असा ऑप्शनच शो होत नाही आहे असं निदर्शनास आलेलं आहे. आणि मी काल सांगितलेलं होतं की असं असू शकत नाही, परंतु आता परत आम्ही रिचेक केलं तर ते निदर्शनास आलं आहे की काही ठिकाणी महाराष्ट्रात असं ऑप्शन जे आहे तर ते शो होत आहे. आता त्याच्यावरती काय उपाय आहे, तर त्यावरती एक उपाय आहे, मी तुम्हाला सांगतो, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. त्यावरती तुम्ही काय करायचं, तुमचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे, जे जे तुमच्या विभागातील दिव्यांग आहेत अशा दिव्यांगांचे एक मेल तयार करायचा आणि तो मेल त्यांना पाठवायचा. आता मेल तुम्हाला पाठवावा लागेल का नाही, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही सर्वांचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे जे जे दिव्यांग आहेत आणि ज्यांना फक्त 1500 रुपये मिळाले, आणि एक हाताने अर्ज लिहून द्यायचा की एवढे एवढे दिव्यांग आहेत ज्यांची नोंद जी आहे तर ती दिव्यांग या कॅटेगरीतून नाही, परंतु त्यांच्याकडे ऑनलाईन प्रमाणपत्र आहे आणि बाकी सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे. तर अशा लाभार्थ्यांची दिव्यांग म्हणून नोंद करण्यात यावी. आता हे करण्यासाठी काय करावं म्हणजे असं लेटर द्यायचं आणि त्याच्यावर लिहायचं की तुम्ही त्यांना मेल पाठवा. म्हणजे तुम्हाला तुमच्या लेटरमध्ये लिहायचं आहे की तालुक्याचे जे एम्प्लॉय आहेत त्यांनी पुढे त्यांचं जे विभाग आहे जे त्यांच्याकडे लक्ष ठेवणारं, म्हणजेच तालुका हा काय झाला, तालुका आणि लाभार्थी यांचं कनेक्शन असतं, परंतु तालुका आणि पुढे डिस्ट्रिक्ट लेवल त्याचबरोबर मंत्रालयाचं जे विभाग आहे संजय गांधी विभाग, तर त्यांना मेल पाठवायला सांगायचा. त्यांचं जे कोशागार विभाग आहे किंवा जे काही त्यांचा विभाग आहे त्यांच्या म्हणजे कुणाच्या नाही कुणाच्या अथॉरिटीमध्ये ते काम करत असेल, राईट. साध्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही वरती मेल पाठवा असं तुम्ही सांगा. त्यांना असं सांगायचं की तुम्ही वरती मेल पाठवा, एवढे एवढे लाभार्थी आमच्या विभागात आहेत आणि यांचे डॉक्युमेंट्स अपडेट करायचे, आम्हाला ऑप्शन येत नाही आहे, तर तुम्ही आम्हाला ऑप्शन उपलब्ध करून द्या. तर अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे की जर अशी माहिती तुमच्या तालुक्याकडून संजय गांधी विभागाला जर पाठवल्या गेली की आमच्या विभागात एवढे लाभार्थी आहेत, यांचे डिटेल्स अपडेट नाही आहे, तर संजय गांधी विभाग तुमच्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते ऑप्शन देते. म्हणजे काय करतात, ते ऑप्शन शो होत असतं. म्हणजे ते एक्सेलमध्ये डेटा पाठवावा लागतो. खरं म्हणजे एवढे लाभार्थी आहेत, यांचे डिटेल्स आम्हाला असे करायचे, असा एक्सेल शीट बनवून त्यांना मेल पाठवावा लागतो आणि त्यानंतर तुमच्या तालुक्यामध्ये ते ऑप्शन शो होतं की तुमचे डिटेल्स ऑनलाईन होण्यासाठी. तर खूप किचकट तुम्हाला माहिती वाटली असेल तर मी पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगतो. तुम्हाला तुमच्या विभागातील अनेक म्हणजे तुम्ही एकट्याने जर जाऊन हे सांगितलं की सर असं असं करा तर ते ऐकणार नाही. म्हणून त्यामुळे काय करायचं, दिव्यांग बांधवांनी एकत्र यायचं आणि त्यांना सांगायचं किंवा त्यांना लेखी द्यायचं की एवढे एवढे दिव्यांग आहेत, या दिव्यांगांचे डिटेल्स ओके नाही आहेत किंवा ऑनलाईन अपडेट नाही आहे किंवा सोप्या भाषेत त्यांची दिव्यांग म्हणून नोंद नाही आहे. तर तुम्ही असं तालुक्याला सांगायचं की तुम्ही एक काम करा की तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांना किंवा ज्या अंडर तुम्ही काम करता तुम्ही त्यांना मेल करा की एवढे दिव्यांग आहेत, त्यांचे डिटेल्स अपडेट नाही आहे, आम्हाला ते डिटेल्स अपडेट करायचे आहे, त्यासाठी दिव्यांग हे ऑप्शन आम्हाला शो झालं पाहिजे, अशी काहीतरी व्यवस्था करा असं तुम्ही तुमच्या तालुक्यात सांगायचं आहे. तुमच्या तालुक्याची जी लोकं आहेत तर ती त्यांच्या वरच्या लोकांना सांगेल आणि नंतर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ते ऑप्शन शो होईल. तर आता तुम्हाला स्पष्ट झालेलं असेल की मला काय म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती. जर तुम्हाला लक्षात आलेलं नसेल किंवा लेटर कसं बनवायचं किंवा काय ऑप्शन असलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने
तुम्ही तालुक्याला लेटर देऊ शकता याविषयीची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलं जाईल. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. चॅनलवरती जर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुरंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती दररोज मिळवत राहा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.